श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे सकारात्मक जे काही विचार आहेत ते बघायचे आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सर्व संकटे दूर होतील आणि आपल्याला प्रत्येक संकटामधून मार्ग कसा काढावा, मार्ग कसा मिळवावा हे या आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, योग्य वेळ आल्यावर सर्व काही चांगले होणार. संकटे कायमची नसतात, धैर्य कायमचे असते. आजचा प्रयत्न उद्याचे यश घडवतो, उद्याचे यश ठरवतो. सकारात्मक विचार हेच सुखाचे दार उघडतात. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे अर्धे यश मिळवणे असे होय. प्रत्येक अडचणीमध्ये नवीन शिकवण घेऊन येते. प्रत्येक अडचण ही आपल्याला नवीन काहीतरी शिकून जाते. धैर्य, श्रद्धा आणि संयम हेच आपल्या जीवनाचे आधार आहेत. हेच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत. जे घडते ते कधी ना कधी चांगल्यासाठीच घडते. हार मानू नये. प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो, नवी आशा घेऊन येतो. चांगले विचार करावे, चांगले जीवन जगा, मनातील भीती काढून टाकावी, आत्मविश्वास वाढवावा. सकारात्मकता हीच आपल्या यशाची पहिली पायरी आहे. श्रद्धा ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा. इतरांपेक्षा स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा मार्ग स्वतः तयार करावा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. शक्यतो जेवढ्या गोष्टी आपल्याला स्वतःला शोधता येतील, स्वतःला काम करता येईल अशा कराव्यात. अडथळे आले आपल्या आयुष्यामध्ये तरी देखील थांबू नये. अडथळे येतील, संकट येतील, कोणीतरी आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करेल, कोणीतरी आपण पुढे जातोय म्हणून आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल किंवा चुकीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण आपण दुसऱ्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जाण्यापेक्षा, दुसऱ्यांनी सांगितलेला विचार आपल्या आयुष्यामध्ये त्या विचारांचा अवलंब केल्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटते, आपल्याला कोणती गोष्ट सोपी जाणार आहे, आपण नेहमी याच गोष्टीवर ठाम राहावे. अडथळे आले तरीसुद्धा आपल्याला थांबायचे नाही आहेत. आनंद बाहेर नाही, तो आपल्या विचारामध्येच आहे. आपण कोणीतरी काहीतरी बोलतंय, कोणीतरी काहीतरी सांगतंय, त्याच विचारामध्ये राहतो, त्याच गोष्टीवर आपण विचार करतो. आपल्याविषयी कोणीतरी चुकीचं बोललं म्हणून आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसतो. आपले आजूबाजूचे, आपले नातेवाईक, खूप जवळचे लोक देखील आपल्याबद्दल वाईट बोलतात. आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसतो आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता भरून घेतो. त्याच गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर देखील होतो, आपल्या घरातल्या लोकांवर होतो. जे लोक आपल्या खूप जवळचे आहेत अशा लोकांवर होतो. शांत मन आणि चांगलं कर्म हेच खरे सामर्थ्य आहे. हा श्री स्वामी समर्थ माऊलींचा संदेश आपण आपल्या आयुष्यात बाळगावा, आपल्या विचारांमध्ये आणावा. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून आपण त्याचे आचरण करावे. आपल्याला खरा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही, आपल्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळत असते, त्या संधीचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.